नमस्कार, मी साक्षी बांचा न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। मनमाडमध्ये ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीकडून अमित शहा यांना मंत्रिपदावरून बरखास्त करण्याची मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली बारामतीतील विकास कामांची पाहणी। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर केला गेलाय, अंजली दमानिया यांचा आरोप। आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते कबड्डी भजेपार चषकाचं उद्घाटन। आता पाहूयात सविस्तर वृत्त। भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या राज्यसभेमध्ये बोलताना अपशब्द काढून त्यांचा अपमान केलाय। त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्यात। या संदर्भात नाशिकच्या मनमाड शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन सुरू केलं असून अमित शहा यांचा जाहीर निषेध करत त्यांना गृहमंत्री पदावरून बरखास्त करावं अशी मागणी करत घोषणाबाजी केली आहे। राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील विशेषतः मुंबई महानगरपालिकेतील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबवण्यात यावी। महिला आणि बालविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत समन्वय साधून शहरातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीच्या योजना राबवाव्यात। महिला व बालकांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी देखील करण्यात यावी। त्याचबरोबर अंगणवाडी केंद्रातील शौचालय स्वच्छ ठेवणे, त्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे, नागरी बालविकास केंद्र तातडीने सुरू करण्यावर भर द्यावा अशा अनेक सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे महिला व बालविकास विभागाला दिल्या। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्यात। आज बारामती परिसरात होणाऱ्या विविध कामांना हजेरी लावत अजित पवार यांनी जनता दरबार देखील घेतलाय। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात आरोपींच्या कठोर कारवाईसाठी परभणीमध्ये आता मोठा मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात मनोज जरांगे पाटील तसेच आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याचा जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी जाहीर निषेध केलाय। या नेत्यांनी देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा हा मुद्दा तर बाजूला ठेवून राजकीय वक्तव्य केल्याचा आरोप करत सानप यांनी अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्र पेटला तर याला जबाबदार कोण राहणार असा सवाल करत निषेध व्यक्त केलाय। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आरोपीला अटक करण्यासाठी काल परभणीमध्ये एक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये स्वर्गीय देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा हे बाजूला ठेवून काही नेत्यांनी असे वक्तव्य केले, घरात घुसू जरांगे पाटील तुम्ही तुमचा शब्द आहे, एकूण धाराशिव आहे, एकूण लातूर आहे, एकूण संभाजीनगर आहे, माझी बीड आहे, ही एवढं मोठं नेतृत्व करताना तुम्हाला शोभतं हे बोलणं, तुम्हाला चांगलं वाटतं हे बोलणं असलं, या महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवायचीच नाही का? म्हणजे हमेशा काही ना काही या छोट्या मोठ्या जातीमध्ये वाद लागला पाहिजे। अरे आजही मराठा समाज आम्ही एकमेकाच्या गळ्यात गळे घालून फिरतो। अनेक मित्र माझे अनेक मित्र आहेत, अधिकारी मित्र आहेत, काही पुढारी आहेत, आम्ही आजही एकमेकाच्या गळ्यात गळे घालून फिरतो। या तुमच्या असल्या वक्तव्यामुळं जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम तुम्ही सुरू केलं। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून
मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी एक आक्रमक पवित्रा घेतलाय. काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. यानंतर वंजारी समाज यांच्या विरोधात आक्रमक झालाय. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. बीड जिल्ह्यातील अनेकांचे धमकीचे कॉल्स त्यांना येत आहेत. नरेंद्र सांगळे या नावाचा व्यक्ती हा त्यांना सतत फोन करतोय. मला 4 दिवसांपासून हे फोन कॉल्स येत आहेत. पहिल्या दिवशी 700 ते 800 कॉल्स आले. फोन अजून देखील बंद झालेले नाहीत, असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बंदी असणाऱ्या सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या 5 विक्रेत्यांवर कारवाई करून 1,60,000 रुपयांचा गुटखा सदृश्य त्यासोबतच मसाला देखील जप्त केलाय. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून घराची झडती घेतली असता विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला अवैध तंबाखूचा साठा ताब्यात घेऊन 5 आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी गावाजवळ भरधाव जाणाऱ्या पाम तेलाचा टँकर अचानक उलटणारे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर तेल सांडलंय. या अपघातात चालक थोडक्यात बचावला असून समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवण्यासाठी याच नादात चालकाचा ताबा सुटल्याने हा टँकर उलटल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. दरम्यान या परिसरातील ग्रामस्थांनी मिळेल त्या भांड्यातून तेल घेण्यासाठी गर्दी देखील केली होती. जळगावच्या धरणगावातील कापसाच्या जिनिंग फॅक्टरीमधून 5 लाखांची रोकड 2 अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात 2 अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. या चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. गोंदिया जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस सुरू असून वाघ नदी पात्रातून वाळू नेणाऱ्या 2 ट्रॅक्टरवर आमगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी घाट टेमणी परिसरात सापळा लावून 2ही ट्रॅक्टर जप्त करून गुन्हा देखील दाखल केला. जालना शहरातील ऐतिहासिक राजाबाग दर्गा परिसरात 7 जानेवारीपासून 747व्या उर्स शरीफचे आयोजन करण्यात आले.
सलग 3 दिवस चालणाऱ्या या धार्मिक आणि सामाजिक उत्सवात देशभरातून भाविक येणार असून उर्स निमित्त सुन्नी संमेलन आणि अन्य कार्यक्रम देखील घेतले जाणार आहेत. नाथख्वानी, दस्तारबंदी, मुबारक आणि विशेष प्रार्थनासारखे उपक्रम या उर्स महोत्सवाचं खास आकर्षण ठरणार आहे. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते कबड्डीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या भजेपार चषकाचं उद्घाटन पार पडलं. भजेपार येथे कबड्डीचा महासंग्राम रंगणार असून या 3 दिवसीय कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील देखील खेळाडू यात सहभागी होणार आहेत. या 3 दिवसीय चषकात महिला पुरुष कबड्डीचे सामने प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार आहेत. या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.